जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो आहोत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अकलापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगरमध्ये. आज आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्फत ह्या आश्रमशाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा घेणार आहोत. इथे मुलांना आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारे बिल्डिंगच्या बाहेर पडायचं, शाळेतून बाहेर पडायचं याचं आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्या टू व्हीलरवाला जी व्यक्ती होती ती कुठे गेली? व्हिडिओ बघितला ना तुम्ही? ती व्यक्ती कुठे गेली? व्हायची कोणाला माहिती? जरा हात वरती करा, हात वरती करा. इकडे कोणाला माहिती? आग लागल्यानंतर आग व्हायची कोणाला माहिती? हात वरती करा. माहित कोणालाच नाही, मग कसं काय जीव वाचणार तुमचा? ते होते त्या जागी आपण पण असू शकतो ना. आता आपण पण थर्ड फ्लोर 3 फ्लोअरची बिल्डिंग, ते सहन नाही करू शकत ना, बरोबर. अशा प्रकारे काय होतं, सांगायचं एवढं का जास्त प्रत्येक गोष्ट जाणण्यासाठी पर्टिक्युलर हीट लागते, त्यावेळेसच आग तयार होते. 16.96% ज्यावेळेस ऑक्सिजन मिळतो, त्यावेळेस 96% ज्यावेळेस ऑक्सिजन मिळतो त्यावेळेसच ती आग तयार होते. समजलं? मग आगीचे प्रकार किती? नेक्स्ट, पुठ्ठा, प्लास्टिक, अजून मी तुम्हाला व्याख्या सांगतो, त्याच्यावरून तुम्ही मला सांगायचं काय करू शकतो. अशी गोष्ट जी लाकूड, पेपर, प्लास्टिक, पुठ्ठा, अजून कापड, अजून आपण स्वतः पण कशा देतो? सॉलिड मध्ये देतो. आपण जाण्यानंतर काय CNG आणि LPG. LPGचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस. काय LPG? लिक्विड पेट्रोलियम गॅस. आणि CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. मग मला एक काय करायचंय? चला आता 2 मुलं तुमची, चला बरं पटकन, चला. कोण कोण येते? 2 विद्यार्थी, चला. याच्यामध्ये घाबरण्यासारखं लाजण्यासारखं काही नाहीये. हे जे चाललंय आपल्यासाठी चालू आहे. मग अशा ज्यावेळेस सिच्युएशन होत्या, मग आपण काय करायचं आपल्याला कळत नाही. आपण काय करतो? मग हातपाय पकडायचा, कुठंतरी वळीत चालायचं, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत चालवायचं, बाकी सोडून द्यायचं. अशा वेळेस काय होतं, तुम्ही तो काय करतो, तो थोडा सपोर्ट होतो तुम्हाला, बरोबर. सपोर्ट करतो, बरोबर. चाल, चक्कर मार एक पटकन. व्यवस्थित करते. इकडे काय म्हणतात त्याला? फायरमॅन लिफ्ट म्हणतात. तुमच्या काय म्हणतात, वजनापेक्षा जास्त व्यक्तीला उचलायचं असेल त्यावेळेस अशा मेथड यूज करायचा असतात. काय करा, सगळ्यात पहिल्यांदा पायी असे बेंड करून घ्या. त्याची केले बेंड, इथे ठेवा असे पायी, हात आपले इथं असे. आला का? आला का? पुढून जायचं, हातामध्ये हा टाकायची इथे. अशा पद्धतीने उचलून तुम्ही त्याला घेऊन जायचं. ठीक आहे? दाखवा यांना. इकडे इकडे बघा, तुम्ही असे इकडे बसले, इथे पकडा हात. याने काय होतं, तुम्ही पटकन उचला आणि काय का तुम्ही बघा असे हात पकडताय एकामेका, बरोबर. त्यावेळी तुम्हाला काय हाताला कळ लागतं, तुम्ही जास्त लॉंग डिस्टन्स चालू शकत नाही. अशा पद्धतीने हाताला कळ लागत नाही आणि तुम्ही लॉंग डिस्टन्स जाऊ शकता, लांब जाऊ शकता. समजलं? ओके. थोडं खाली वाका तुम्ही. गळ्यात हात टाक, उलट होय, गळ्यात हात टाक त्यांच्या. तोंड तिकडे कर.
गळ्यात हात टाक, बस. ओके, उचला, मारा चक्कर. काय आवड आहे का याच्यामध्ये? मग अशाच पद्धतीने तुम्हाला त्याला खाली घेऊन यायचं. कधी एक गोष्टी कधी असं तुमचा पाय फ्रॅक्चर झाला, तुम्हाला उचलायचा आहे, मग तुम्ही काय करतात? पटकन काहीतरी उचलायचंय. समज ही पद्धत दाखवा उचलून. एक मिनिट. अशी उचलायची पद्धत दाखवायची का? अशी नाही का? जास्त लॉंग जाऊ शकत नाही आपण. सलमान असेल जो पाय फ्रॅक्चर आहे, आपण फक्त पोझिशन चेंज करायचे असतात. तिकडे दाखवा मुलांना काही. तुम्ही इथे उभा राहा, म्हणजे बरं सेंटर दिसतंय, थोडं मागासारखं वाटलं असतं. आणि पाय इथे असं खालून, जो पाय फ्रॅक्चर आहे तो पाय असा पकडा पहिला, आणि तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. आणि असं उचला आणि घेऊन चला. आम्ही ज्यावेळेस अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॉक ड्रिल केली होती, त्यावेळेस त्यांना प्रॉपर पहिलं ट्रेनिंग दिलं असं. त्यावेळेस आमच्या पाण्याची बादली आणली का? पाणी आणलं, पाणी बादली. चला एक जण या, कोणते झोपायला, कोण येते झोपायला? चला मुलांपैकी थोडा तब्येतशीर. हे टी शर्ट पासून बनवले आपण, ठीक आहे. ते डब्बे ड्रमन ते आणले का तोपर्यंत? ते दाखवायला पटकन, तोपर्यंत दाखवा आपण. ती लांब नको नाही एवढी, तर घे ना. बरिंग म्हणतात. याच्यावर 360 kg वेट सांभाळतं. किती? 360, म्हणजे 3 ते 4 माणसं आराम के साथ तरंगू शकतात हे पाण्यात टाकल्यानंतर. किती? 360 किलो वजन पर्यंत लागतात. काय आयडिया? एक पाण्याची बॉटल तुम्ही जमिनीमध्ये पुरल्यानंतर 110 वर्ष लागतात त्याला नष्ट होण्यासाठी. जीव वाचवता. याच्यामध्ये 15 लिटरचे ड्रम येतात तेलाचे, बरोबर? त्याला घाबरायचं काही नसतं. याला ऍटमॉस्फिअर भरपूर भेटलेले. खाली बसा. आपण काय केलेलं ग्राउंड मध्ये सध्या करतोय. पाठीमध्ये थोडस तिकडून जा, विशाल पाठीमध्ये तिकडं. मला डबल घ्यावा लागेल. डबल करायचंय कारण याच्यामध्ये दोरे असतात ना, ते ज्यामधून हवा ना जात असते आतमध्ये, त्यामुळे प्रॉपर विजणार नाही. डबल करा, डबल. असं टाकून घ्या आणि पहिले रेग्युलेटर बंद करा. विजणार नाही प्रॉपर, मी ते सांगितलं, विजणार नाही, ती प्रॉपर विजत नाही. बघितलं, विजत नाही. हे कापड त्याला चालत नाही, पोत चालत नाही. त्याला दुसरं एक बेडशीट असतं, ते बेडशीट चालतं त्याला, ठीक आहे. बंद करून घ्यायचं, परत चालू कर. बंद कर. एक मिनिट. आता पेटत नाही मोबाईल, प्रॉपर पेटत पण नाही. गॅसच्या टाकीमध्ये तुमचा गॅस थांबल्यानं प्रेशर कमी होतं, त्यावेळेस ना विजत नाही, पटकन पेटत नाही टाकी, ठीक आहे.